श्री स्वामी समर्थ. चातुर्मासामध्ये यापैकी कोणताही एक नियम अवश्य पाळा. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. चातुर्मासामध्ये काय करावं आणि काय टाळावं? नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावा हीच महाराजांचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चातुर्मासामध्ये पाळावयाचे 40 नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. तर तुम्ही यातील फक्त एक जरी पाळला तरी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. चातुर्मासाचा प्रारंभ 26 जुलै 2026 रविवारी देवशेनी एकादशीपासून सुरू होतो. चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देव उठणी प्रबोधनी एकादशीपर्यंत समाप्त होतो. या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असल्याचं मानलं जातं. या काळात जप, तप, दान, व्रत, सात्विक आहार आणि इतर नियमांचे पालन करणाऱ्याला विशेष महत्त्व दिलं जातं. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांचा काळ असतो. याला चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढाचे 20 दिवस, भाद्रपद, श्रावण, आश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासामध्ये एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत, उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी मुंज, पवित्र संस्कार, विवाह, दीक्षाग्रह, यज्ञग्रह, प्रवेश, बहुदान इत्यादी शुभ कामेही केली जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य नक्कीच पाळा. नंबर 1. गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंदाचं फूल लाल कलरचं अर्पण करू शकता. हा देखील नियम तुम्ही नित्यनियमाने करू शकता. नंबर 2. चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वास्तिक काढा. नंबर 3. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवांच्या पिंडीवर दूध किंवा दह्याने अभिषेक करावा. नंबर 4. चातुर्मासाच्या काळात 4ही महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसोबत तुपाचा दिवा अवश्य लावावा. नंबर 5. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकाच वेळी जेवण करतात तर काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. नंबर 6. चातुर्मासामध्ये प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या सुवासिनी स्त्रीची म्हणजे सौभाग्यवती स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी. नंबर 7. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता, रामायणाचे पठण अवश्य करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी आणि पुण्यदायी ठरते. नंबर 8. चातुर्मासात दान करणे हे विशेष शुभ फळ देणारे मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम मानले जाते. त्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना लवकर फळप्राप्ती देते. नंबर 9. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. नंबर 10. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी वाचावे किंवा श्रवण करावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशाली आणि पुण्यदायी आहे. नंबर 11. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योग निद्रेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानलं जातं. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज जप करावा म्हणजे भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. नंबर 12. चातुर्मासामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असं म्हटलं जातं की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शिवशंकरांची, विष्णूंची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील संकटे, अडथळे, अडचणी कायमचे दूर होतात. नंबर 13. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. नंबर 14. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. नंबर 15. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेतील एक अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा श्रवणसुद्धा करू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय आणि 7 अध्याय आवर्जून वाचावे. नंबर 16. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या एखाद्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्या.
हा सुद्धा अगदी सोपा नियम आणि चातुर्मासामध्ये तुम्ही करू शकता. नंबर 17, चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवरती 11, 21 किंवा 108 बेलपत्र अर्पण करा. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. तर हा नियम तुम्ही नित्यनेमाने केल्यास भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होते. नंबर 18, चातुर्मासाच्या महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. नंबर 19, 4ही महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. नंबर 20, 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे. नंबर 21, चातुर्मासात उपवास, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, भोजन करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान श्रीहरिविष्णूंची कृपा आपल्यावरती सदैव राहते. नंबर 22, चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्ण आणि भगवान श्रीहरिविष्णूंना तुळस अर्पण करावी. नंबर 23, चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळेला दररोज नित्यनेमाने पठण करावे. नंबर 24, चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्रातील झाड हे महादेवांचे रूप आहे म्हणून त्यांची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते. नंबर 25, चातुर्मासात एकच वेळ जेवण करावे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक आहार कराल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. शक्य तितके मन भगवंतामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 26, तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे असेल तर श्रीकृष्णाचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूंचा असेल किंवा श्री विठ्ठलाचा फोटो असेल तर त्याच्यावरती दररोज पारिजातकाची फुले अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजातकांची फुले अर्पण झाली पाहिजेत. नंबर 27, श्रीहरिविष्णूंना लक्ष तुळशी अर्पण करणे म्हणजे 1,00,000 तुळशींची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता. नंबर 28, त्याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. नंबर 29, याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. नंबर 30, नवनाथ पारायण सुद्धा करू शकता. तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण देखील करू शकता किंवा शिवलीला अमृतातील जो 11वा अध्याय आहे त्याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण किंवा वाचन हे करू शकता. नंबर 31, त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वाचक 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्यांच्या काळामध्ये अर्पण करा. या पद्धतीचा देखील तुम्ही संकल्प तुम्हाला घेता येईल. नंबर 32, आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यांमध्ये 1,00,000 पांढरे फुलं अर्पण करा. म्हणजे रोज सकाळी असं ठरलेलं नाही की रोज 1,000, 2,000 असं काही नाही. रोज म्हणजे या 4 महिन्यांमध्ये 1,00,000 फुले जी आहेत तर ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. नंबर 33, बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा, लसूण न टाकता जे पदार्थ बनवता येतात तर ते पदार्थ खातात. काही भाज्या, वरण त्यामध्ये कांदा, लसूण वापरला जात नाही. याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. त्याचबरोबर वांगीसुद्धा या 4 महिन्यांमध्ये खाल्ली जात नाहीत. नंबर 34, याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर प्रमाणात करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यांमध्ये एखाद्या गरीब व्यक्ती असेल, एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकता. नंबर 35, या चातुर्मासामध्ये बाळकृष्णाला जर तुम्ही तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करत असाल तर ती तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे तर ती सुरुवात करू शकता. तर ती त्याच्यानंतर अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरीही चालू शकतं. नंबर 36,
हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनामाचा दररोज तुम्ही पाठ करू शकता किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तिला तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी आहेत तर ती देखील अर्पण करू शकता. नंबर 37. त्याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे, जे काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे, पण काही अडचणींमुळे काही कारणांमुळे त्यापर्यंत तुम्हाला शक्य झालं नाही, तुम्ही करू शकत नाही, तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही जी सेवा जी काही आहे तर ती सेवा तुम्ही करू शकता. संकल्प आषाढी एकादशीला घेण्याचं झालं नाही तर हरकत नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प घेऊ शकता. नंबर 38. त्याचबरोबर या 4 महिन्यांमध्ये जे व्रत उपवास सेवा केली जाते तर या करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की त्यामुळे त्या सेवा उपाय केले जातात. काही अशी शुभकार्य आहेत जी चातुर्मासामध्ये केली जात नाहीत. त्यापैकी पहिलं म्हणजे या 4 महिन्यांमध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केलं जात नाही आणि गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. नंबर 39. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल किंवा त्या गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. नंबर 40. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल. अशा प्रकारच्या मानसिक दृढता प्राप्त होते, तसेच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारच्या नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू व शिव यांची कृपा प्राप्त होते. जीवनात आनंद, सुख, समृद्धी यांची वाढ होते आणि तुमच्या जीवनामध्ये त्याग, समर्पण याची भावना वाढते. मित्रांनो, उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आवर्जून करा. मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.